नमस्कार, मी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आणि तुम्ही बिर्याणी पाहू शकता किती मोकळी सुटसुटीत बनलेली आहे। बिर्याणी व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो पसारा तर भरपूर होतो, पण आज आपण अगदी झटपट कुकरमध्ये अंडा बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आणि चवीला म्हटलं तर ही बिर्याणी अप्रतिम लागते। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला साहित्य पाहूयात आपण। तर इथे मी 1.5 कप बासमती तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटं छान असा भिजवून घेतलेला आहे। तयारी करेपर्यंत तांदूळ छान भिजला जातो, जास्त वेळ भिजवायचा नाही। आणि मसाल्यामध्ये ते मी 1.5 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे। आणि आता हिरवी मिरची घेतलेली 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा मधून कट करून घ्यायच्या। एक मोठा टोमॅटो असं बारीक कट करून घ्यायचं। भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची। आणि एक कांदा असा मोठ्या साईजचा मी बारीक कट करून घेतलेला आहे। आणि एक मोठा कांदा मी असा उभ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे। तर कांदा आपण तळण्यासाठी यूज करणार आहोत। 4 ते 5 चमचे दही घ्यायचं आहे कमी आंबट, आणि अर्ध लिंबू घ्यायचं आहे। तर तुमच्याजवळ दही किंवा लिंबू यातील एक जरी असेल तर ते घेतलं तरी चालेल, दही नसेल तर स्किप केलं तरी चालेल। आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत, तर पूर्णपणे ऑप्शनल आहे, आवडत असल्यास टाकू शकता। आणि कच्चा मसाला घेतलेला आहे, तर 4 ते 5 लवंग, थोडंसं चक्री फूल, 4 ते 5 मिरी, 2 ते 3 आपल्याला वेलची घ्यायची आहे। ते मसाला वेलची असेल तर ती घेतली तरी चालेल। 2 ते 3 तुकडे दालचिनी आणि 2 ते 3 तमालपत्र घेतलेली आहेत। आणि 6 अंडी मी अशी उकडून घेतलेली आहेत अगोदरच, हे पहा या पद्धतीने। आणि आता अंड्याला काय करायचं, तळत असताना असं मधून थोडीशी चिर देऊन घ्यायची। आणि गरजेनुसार तेल, 2 मोठे चमचे अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ। कुकर गरम झाला की कुकरमध्ये 2 मोठ्या पळ्या तेल गरम करून घ्यायचं। आणि तेल सुरुवातीला आपल्याला जास्त टाकायचं आहे, कारण आपण यामध्ये अंडी आणि कांदा छान असा तळून घेणार आहोत। तर सुरुवातीला अंडी टाकून घेऊयात। तर अंडी अशी कट देऊन टाकून घ्यायची, त्यामुळे बिर्याणी झाल्यानंतर त्यामध्ये छान असा मसाला आतमध्ये जातो। आणि अंडी आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहेत। आणि आता काढून घेऊयात। आणि याच तेलामध्ये आता कांदा टाकून घेऊयात। आणि कांदाही आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। थोडासा कलर चेंज झाला की कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि उरलेलं थोडंसं तेल आहे ते काढून घ्यायचं। आणि आता आपण कच्चा मसाला घेतलेला होता तो टाकून घेऊयात। कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची। आणि 30 ते 40 सेकंद मसाला आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। आणि वरून बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा। आणि कांदाही आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, जास्त लाल करायचा नाही। आणि आता वरून अद्रक लसूण पेस्ट, भरपूर कोथिंबीर आणि घेतलेले सर्व मसाले आणि काजू इथे तुम्ही सुरुवातीला तेलामध्ये तळून घेतले तरी चालतील। आणि दही टाकून घ्यायचं। आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं, आपल्याला मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे, हे पहा या पद्धतीने। आणि गॅस मिडियम करायचा आहे। आणि चवीनुसार मीठ आणि टोमॅटो टाकून घेऊयात। आणि ते आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे, गॅस कुठेही वाढवायचा नाही जास्त असा। आणि तळून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा, तोही असा परतून घ्यायचा। आणि वरून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, त्यामुळे काय होतं मसाले खाली चिटकले जात नाहीत आणि टोमॅटो पटकन सॉफ्ट होतं। लिंबू पिळून घेऊयात आपण, लिंबामुळे बिर्याणीला टेस्ट खूप छान येते। मसाले छान असं सॉफ्ट झाले की आता भिजून घेतलेला तांदूळ टाकून घेऊयात। तर जास्त तांदूळही आपल्याला भिजवायचा नाही, 10 ते 15 मिनिटं भिजवला तरीही चालेल। आणि आता मिक्स करून घेऊयात, छान असं एकजीव करून घ्यायचा। आणि जेवढे आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर इथे 1.5 कप तांदळासाठी आपल्याला 3 कप पाणी लागणार आहे। तर थोडंफार पाणी कमी केलं तरी चालेल, जर तुमच्या हातून भात असा जास्त गिजगा होत असेल किंवा तांदूळ तसा असेल तर। आणि आता आपण अंडी टाकून घेऊयात वरून। अंडी टाकून घेतल्यानंतर फुल गॅसवर सुरुवातीला एक उकळी काढून घ्यायची। आणि सुरुवातीला झाकण लावून फुल गॅसवरच आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे। आणि नंतर मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, गॅस फुल करायचा नाही। आणि कुकरची हवा पूर्णपणे गेल्यानंतर आता आपण झाकण काढून पाहूयात। तर हे पहा किती छान अशी आपली मऊसूत सुटसुटीत बिर्याणी बनवून तयार होते। तर तुम्हाला काढूनही दावते ताटामध्ये। तर हे पहा किती मोकळी सुटसुटीत बनलेली आहे। तर अगदी झटपट बनवून तयार होते, जास्त पसारा न करता। आपली ही बिर्याणी तुम्ही अगदी अर्ध्या तासाच्या आत बनवून
खाऊ शकता, एवढी चविष्ट बनली जाते। तर आता थोडासा कांदा, गाजर, इथे तुम्ही कोशिंबीर घेतली तरी चालेल। अतिशय चविष्ट आपली ही अंडा बिर्याणी तुम्ही नक्की करून पहा। मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। एबूर असाल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशाच नेम रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।